नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया. आता मी हे नवीनच किर्लोस्कर या कंपनीचं मिन डिलक्स 8 HP एक पॉवर विडर घेतलेलं आहे. पहिलं आहे माझ्याकडे, परंतु पहिलं सेंटर रोटरीवाला आहे. हे बॅक रोटरीचं घेतलं. तर या बॅक रोटरीचा फायदा असा आहे की हे पाठीमागून रोट्या करत चालत असल्यामुळं व्हायब्रेशन याला खूप कमी आहे. व्हायब्रेशन कमी असल्यामुळे आपल्या जे शरीराला जो त्रास होतो तो त्रास यांना खूप कमी झालेला आहे. परंतु याच्यामध्ये एक खोड आहे. हे जे चालतं ना, तर याची स्पीड कमी आहे. कशाला? वखर, कोळपं, मोगडा, नागर हे जे बाकीचे जे चालवतो आपण त्याला स्पीड कमी आहे याची. हे मात्र माती फेकायचं काम करतं. आणि हा जो दिसतो ना, तर हा नोब आपल्याला स्टार्टिंग करायचं त्यावेळेस आपण नोब दाबाचा. नोब दाबला की याला हे समोर मॅन्युअल दिलेलं आहे एक दोरी ओढायचं. ही दोरी आपण अशी ओढली की स्टार्ट होतं आणि मशीन स्टार्ट झालं. आणि बाय दी बाय जर समजा डिझेल त्याच्यामध्ये नाही आहे तर आपण काय करायचं, डिझेल टाकल्यावर ते हे काढायचं, इयर काढायसाठी तो हे दिलेला आहे त्याला नॉब. आणि हे जे ब्लॅक बटन दिसतं हे जर आपण पाठीमागं ओढलं तर याला डिप्रेशन लॉक म्हणतात. डिप्रेशन लॉक म्हणजे जिकडं मशीन लावलं आपण ते सरळच चालणार, इकडे तिकडे हलणार नाही. आणि हा लालवाला जो आहे हा रिवास आहे. हा पाठीमागं ओढला की रिवास मशीन पाठीमागे येतं ज्यावेळेस आपण रोट्या वगैरे करतो. आणि इकडच्या साईडचं जे लाल दिसतं हे सेन्सर आहे या मशीनचं. या मशीनचं सेन्सर असं आहे की हे जर समजा आपण रिवर्स चालवत असताना किंवा फॉरवर्ड चालवत असताना याच्यामध्ये आपल्या हातातून जर मशीन सुटलं किंवा काही असं आपल्याला ठोकर लागली, आपण खाली पडलो, तर त्यावेळेस ते लाल सेन्सर आहे ते सुटल्याच्या नंतर मशीन ऑटोमॅटिकली स्विच होतं. मशीन स्विच झालं म्हणजे सेफ होतं. आता हा जो नोब दिसतो तर हा नोब डिझेल जर संपलं तर इयर काढण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. आणि हे किर्लोस्कर कंपनीचं एकदम उत्तम प्रकारचं मशीन आहे. माझं पहिलं किसान क्रॉपचं आहे. ते ते खूप मशीन चांगलं आहे. ते चांगलं असं आहे की बैलाचं जेवढं काम असेल माती फेकणं सोडून तर टोटल काम ते करतं. कारण त्याला जी स्पीड आहे ती अगदी व्यवस्थित आहे. याची जी स्पीड आहे वखर आणि कोळपा हाणाची, तर ती स्पीड मात्र याला कमी दिलेली आहे. म्हणजे रोट्याची स्पीड याला असल्यामुळे हे ते काम करू शकत नाही आणि त्याचं काम हे मशीन करू शकत नाही. कारण ह्या मशीन दोघांची कामं अलग अलग आहे. हे बॅक रोटरीवालं आहे, ते सेंटर रोटरीवालं आहे. आणि हे बॅक रोटरीवाला असल्यामुळं आपल्याला कपाशी त्याच्यात वखर बिखर आणायचं आहे ना काम पडत नाही. हे पूर्ण म्हणजे एकदम सीडर एकदम भारी काम असं हे मशीन करतं.